नमस्कार मंडळी, मी कमल आहेर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण छान असा मठ्ठा बनवणार आहोत घरच्या घरी। खूप छान असा मठ्ठा, उन्हाळा स्पेशल। तर ती रेसिपी कशी बनवायची मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। इंस्टाग्राम, फेसबुकवर फॉलो करा। चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला मठ्ठा बनवण्यासाठी साहित्य दही पाहिजे आपल्याला, जास्त आंबट पण नाही। इथे पुदिना घेतलाय, कोथिंबीर घेतली, आपल्याला थोडंसं अद्रक लागणार आहे, याच्यामधला आल्याचा तुकडा घेतला। हे आपलं काळं मीठ आहे, ह्याची पावडर पण मिळते, पण माझ्याकडे खडे हे काळं मीठ वापरणार आहे आणि आपल्याला थंड पाणी पण लागणार आहे। तर आता मी कोथिंबीरीचे असे पानं घेते। आपल्याला अशा दांड्याने घ्यायच्या, तर पानं घ्यायची बघा। आपल्याला अशा पत्ते घ्यायचे, ते स्वच्छ धुवून आणि चिरून घ्यायचे आपल्याला। अशा पद्धतीने आपल्याला हे फक्त पानच घ्यायचे त्याचे बघा। अशी कोथिंबीर बघा, असे पानं घेतले मी कोथिंबीरीचे। त्याच पद्धतीने आपल्याला हा पुदिना आहे ना, त्याचे पण आपल्याला अशी हिरवेगार असे बघून पानं घ्यायचे बघा। त्याच्या थोड्या काड्या घेतल्या तरी पण चालतील, अशा पुढच्या त्याच्यामध्ये पण अर्क असतो अशा पद्धतीने, कारण की तो आपल्याला दळून घ्यायचा आहे, त्याच्यामुळं त्याचा पण असं अर्क उतरणार आहे त्याच्यामध्ये बघा। त्याचे पण असे पुढचे शेंडे घेतले आणि पानं घेतली, हिरवे बघून असे घ्यायचे पानं पुदिन्याचे। फ्रेश असे पुदिन्याचे असे पानं काढून घेतले, पाण्यात टाकून ठेवले मी। त्याच्यातली धूळ असेल तर ती निघून जाते। हे बघा, 2 पाणी ओतून घेतले। परत मी आता हे पाणी ओतून परत स्वच्छ पाणी घेते। स्वच्छ पाणी होईपर्यंत आपल्याला पुदिना असा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे। आता तो एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून घेतलाय मी। 1 मूठभर एवढा पुदिना घेतलाय मी। त्याच्यासाठी लागणारे आपल्याला 1 छोटी हिरवी मिरची, ती पण मी धुवून ठेवलेली आहे, परत पाण्यात डिप केली। 1 हिरवी मिरची टाकली, त्याच्यानंतर छोटासा आल्याचा तुकडा घेतला, तो पण छोटे छोटे तुकडे करून आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा। त्याच्यानंतर त्याच्यात बघा काळे मीठ घेतले, बारीक पावडर पण असते, पण हे मोठे खडे काळ्या मिठाचे। आणि जिरा पावडर आहे माझ्याकडं भाजलेली, त्याच्यामुळे ही वापरणार आहे मी नंतर टाकण्यासाठी। तळताना त्याच्यामध्ये बघा जिरा पावडर टाकून घेते मी। 2 चम्मचने 2.5 चम्मच एवढी भाजलेली जिरा पावडर टाकून घेतली। आता मी थोडं पाणी टाकून ते दळून घेते। मिक्सरला पाणी टाकून दळून घेतले मी बघा, असं पातळ व्यवस्थित दळून घेतलं। याला नाही जरी चाळलं ना तरी पण चालेल, पण तरी पण आपण चाळणीने चाळून घेऊ। आता हे मी बाजूला ठेवते। आपल्याला ज्या भांड्यामध्ये मठ्ठा बनवायचं आहे त्याच्यासाठी ते मातीचं भांडे घेतले बघा, मातीचं छोटंसं असं। आता आपल्याला दही टाकून घ्यायची त्याच्यामध्ये। मी या चम्मचने 2.5 चम्मच एवढी मी दही टाकून घेतली त्याच्यामध्ये। आता आपल्याला त्याच्यात थंड पाणी टाकायचंय। मातीच्या भांड्यामध्ये आपण दही घेतलं ना, त्याच्यामध्ये थंड पाणी आहे, हे टाकून घेऊ त्याच्यामध्ये थोडं। आता चम्मच काढून घेऊ। हे बघा, असे दही घुसळायचं असतं ना, हे छोटं मोठं माझ्याकडे हे दोन्ही पण आहे आणि हे पण आहे, तर ह्याच्याने पण येत होतं आणि याच्याने पण आपल्याला दही घुसळता येतं। आता याच्याने मी हे बघा, याच्याने लगेच होतं। पाणी टाकून दही मी घुसळून घेते बघा त्याच्यामध्ये। आपल्या अंदाजानुसार पाणी टाकून घ्यायचं। इथे मी जवळजवळ पावशेर दही एवढं घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलं। थंड पाणी घ्यायचं इथे बघा। आता दाखवते मी किती घट पातळ झालंय ते। हे बघा, अशा पद्धतीने अजून पण आपण याच्यामध्ये पाणी टाकलं तरी होईल। अजून थोडं पाणी म्हणजे जवळजवळ 2 ग्लास एवढं आपण पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलंय।
पुन्हा पाणी टाकून व्यवस्थित असं घुसळून घ्यायचं. अशा पद्धतीने दही व्यवस्थित असं घुसळून घेतलेले आहे मी. आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे जे मिश्रण आपण दळून घेतलं ना ते टाकायचे. भांड्यामध्ये जे आपण दळून घेतलेलं आहे ना ते टाकून घेतलं बघा. त्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकून असं मिक्सरचं भांडं विसळून घेतलं. पाणी आपल्याला थंडच वापरायचं आहे. थोडंसं परत आपण त्याच्यावर ते पाणी टाकून घेऊ. म्हणजे जे जाड राहिलेलं असेल ना ते चाळणीत वरती राहून जाईल असं. बघा आपल्याला जे पाहिजे ते मिळालं. आता आपण जे ताक घुसळून घेतलं ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला. मस्तच बघा आपला हा मठ्ठा तयार झाला. याच्यामध्ये साखर पण टाकू शकता तुम्ही, पण इथे साखर नाही वापरते. आता त्याच्यामध्ये आपल्याला वरून टाकायची बारीक कोथिंबीर चिरून. मी आता ही कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि चिरून घेते. अशी स्वच्छ धुवून घेतली. आपल्याला अशी बारीक चिरून घ्यायची ती. आता वरून आपल्याला टाकून घ्यायची कोथिंबीर बघा. छान अशी मस्त बारीक कोथिंबीर चिरून घेतली. त्याच्यात आपण थोडंसं मीठ पण टाकून घेतलं. आता आपल्याला लगेच जर प्यायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण बर्फ केलेला असतो ना तो टाकून घेऊ. तर बर्फ टाकते मी. प्यायचा असेल तर असे बर्फ टाकून घ्यायचा. आणि जर नंतर प्यायचा असेल तर असं बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिलं तरी पण छान असं थंडगार होतं. आपण पाणी थोडं थंडच वापरलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण बर्फ पण टाकून घेतला आहे. असा थंडगार मठ्ठा आपला बघा इथे हा तयार झाला आहे. आता आपण ग्लासात टाकून घेऊ. जो बर्फ टाकून घेतलेला आहे ना आपण तो टाकते मी आधी त्याच्यामध्ये. बघा आपला थंडगार मठ्ठा असा इथे तयार झाला आहे. आपला मठ्ठा हा प्यायला तयार झाला आहे. कशी वाटली मठ्ठा बनवली ती रेसिपी? तर तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच मठ्ठा तुम्ही पण घरी बनवून बघा. आजची रेसिपी आपली ही पूर्ण झाली.